आज आपण आवळ्यापासून पाचक अशी गटागट तयार करणार आहोत। चवीला अतिशय चटपटीत अशी ही आवळा कँडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे। बनवायला सुद्धा अतिशय सोपी आहे। तर ही चटपटीत अशी आवळा कँडी तयार करण्यासाठी मी इथे ताजे आणि थोडेसे आकाराने मोठे असलेले असे आवळे घेतले आहेत। हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आवळे मी वाफवून घेतलेले आहेत। आवळे अगदी छान शिजलेले आहेत। आवळ्याचा गर आता आपण काढून घेऊ। बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। आवळे अगदी छान शिजल्यामुळे आवळ्याचा गर अगदी सहजपणे निघून येतो आहे। आपल्याला सुरी वापरण्याची गरज नाही। तर अशा प्रकारे मी सर्व आवळ्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि बिया आपण वेगळ्या काढून टाकलेल्या आहेत। आता हा आवळ्यांचा गर आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर एक मिक्सरचं भांडं घेतलं। या भांड्यामध्ये आवळ्याचा गर घालून घेऊया। आवळे वाफवताना जे थोडंफार पाणी सुटलेलं असेल तर ते पाणी अजिबात वापरायचं नाही, ही काळजी घ्यायची। फक्त गरच आपल्याला वाटून घ्यायचा आहे। यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता हा गर आपण छानपैकी वाटून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। मंद गॅसवर आवळ्याचा गर आपण परतून घेणार आहोत। आवळ्याचा गर परतण्यासाठी जाड बुडाचंच भांडं घेतलं पाहिजे, ही एक काळजी तुम्ही जरूर घ्या। आता या आवळ्याच्या गरामध्ये आपल्याला गूळ मिसळून घ्यायचा आहे। मी इथे गुळाची पावडर वापरलेली आहे। आवळ्याचा गर जेवढा असेल साधारण तेवढाच गूळ आपल्याला वापरायचा आहे। इथे 1 वाटीभर आवळ्याचा गर निघाला होता, तर मी 1 वाटीपेक्षा थोडासा कमी असा गूळ वापरलेला आहे। आता गूळ आणि आवळ्याचा गर आपण छान मिक्स करून घेऊ। गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता। 4 ते 5 मिनटं मध्यम आचेवर मी हे मिश्रण परतून घेतलं। आता यात आपण 1 चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा वेलदोड्याची पूड आणि 1 चमचा सैंधव घालणार आहोत। बस मी एवढेच मसाले वापरणार आहे। फार जास्त मसाले वापरले तर आवळ्याची चव झाकली जाते। पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चाट मसाला, भाजक्या जिऱ्याची पूड, लाल तिखट वगैरे मसाल्यांचा वापर करू शकता। तर आता मी इथे हे मसाले छानपैकी मिसळून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम मी आता थोडीशी मंद केलेली आहे, कारण आता कढईसुद्धा चांगलीच गरम झालेली आहे आणि आवळ्याच्या गरातलं पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे। तरीसुद्धा आपल्याला हे मिश्रण सतत हलवत आटवून घ्यायचं आहे। चांगलं घट्ट झालं पाहिजे, तरच हे वर्षभर टिकू शकेल। मिश्रणातला पाण्याचा अंश जसजसा कमी होत जातो तसतसं हे मिश्रण तळाला डसायला सुरुवात होते। म्हणून हे मिश्रण तळापासून एकसारखं हलवत राहिलं पाहिजे। गुळामुळे हे मिश्रण तळाला चिकटून करपू शकतं। जवळजवळ 15 ते 20 मिनटं एकसारखं परतवून घेतल्यानंतर आता हे मिश्रण चांगलंच घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। थोडंसं थंड झाल्यानंतर मिश्रणाची गोळी होते की नाही ते आपल्याला पाहायचं आहे। मिश्रणाची चांगली गोळी होते आहे, म्हणजेच हे मिश्रण गटागट बनवण्यासाठी अगदी तयार आहे। तर कढईतलं सगळं मिश्रण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यासाठी मी ताटाला 1 चमचाभर तूप लावून घेतलं। तुपाने चांगलं ग्रीस करून घेऊया आणि या ताटामध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊया। हाताला थोडंसं तूप लावून आपण या मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या करणार आहोत। चिंचेच्या गोळ्या जशा असतात अगदी त्याप्रमाणेच छोट्या छोट्या गोळ्या तयार करणार आहोत। हाताला थोडंसं तूप लावून घेतलं, एक छोटासा पोर्शन घेतला आणि हातावर असा गोलाकार फिरवून हा अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला। तर अशाच प्रकारे मी या सर्व गोळ्या तयार करून घेते। तर अशा प्रकारे सर्व गोळ्या तयार करून घेतल्या।
आता या गोळ्या एकमेकांना चिकटू नयेत यासाठी या पिठी साखरेत घोळवून घ्यायच्या आहेत. तर ताटामध्ये एका बाजूला पिठी साखर घेतली आणि एक एक करून या सर्व गोळ्या पिठी साखरेत घोळवून घेतल्या. सर्व गोळ्या पिठी साखरेत घोळवून घेतल्या. आता वरची एक्स्ट्राची जी पिठी साखर आहे ती निघून जावी यासाठी या सर्व गोळ्या गाळणीच्या साहाय्याने अशा थोड्याशा हलवून घेतल्या. याने गोळ्यांवर जी एक्स्ट्राची पिठी साखर लागली होती ती निघून जाईल. आणि आता तुम्ही पाहू शकता की या गोळ्या अगदी छान तयार झालेल्या आहेत. या गोळ्या चवीला अतिशय टेस्टी चटपटीत अशा लागतात आणि लहान मुलं आवळा खायचा जर कंटाळा करत असतील तर या गोळ्यांच्या रूपात तुम्ही त्यांना आवळा खायला घालू शकता. ते अजिबात कंटाळणार नाहीत, अगदी आवडीने या गोळ्या फस्त करतील. शिवाय या गोळ्या अगदी मऊसूत असल्यामुळे वयस्कर लोकसुद्धा अगदी आरामात या गोळ्या खाऊ शकतात. रोज जेवणानंतर एक गोळी खाल्ल्याने नक्कीच पचनक्रिया सुधारण्यास मदत होणार आहे. तर अशी ही आरोग्यदायी आवळ्याची गोळी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कळवा. खूप खूप धन्यवाद.